लग्नाळू मुलांनो, सावध राहा. तुमचे लग्न अगोदरच जमत नव्हते. तुमचे लग्न जमवण्याच्या रस्त्यामध्ये आता एक नवीन स्पीड ब्रेकर आला आहे. लग्न ठरविताना काही महत्त्वाच्या बाबी अत्यंत गांभीर्याने विचार केलेला पाहिजे. सावध राहा, सतर्क राहा. जावई शोधणाऱ्या मुलींच्या पालकांसाठी, माता पित्यांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुलींच्या पालकांना, माता पित्यांना नम्र विनंती, तुमच्या मुलींच्या सुखासाठी आजपर्यंत काय पाहत आलात आणि येथून पुढे काय पाहावे लागेल तरच तुमच्या मुलीचा संसार सुखाचा होईल. आजपर्यंत काय पाहत आलात? मुलाची नोकरी, मुलाची आर्थिक संपत्ती, मुलगा काळा, गोरा वर्ण, राशी गोत्र, कुलदैवत, नाडी, उंची, वजन, शिक्षण, देवक, रासनाव, नावरस, नाव, नक्षत्र आजपर्यंत हे पाहत आलात. पण येथून पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी बघाव्या लागतील. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार आताच्या युवा वर्गाची खूपच चिंताजनक परिस्थिती आहे. मुलगा व्यसने करतो का? मुलाला काही लैंगिक समस्या, आजार किंवा इतर आजार आहेत का याची जवळील डॉक्टरांकडून तपासणी करणे. मुलाने भविष्यात कोणत्याही प्रकारची व्यसने करू नये म्हणून कायदेशीर विवाह करावा. त्यामध्ये मला आजपर्यंत कोणत्याही प्रकारची व्यसने नाहीत आणि येथून पुढे करणार नाही असे कायदेशीर लिहून घ्यावे. अनेक मुलांना विभक्त कुटुंब पद्धतीमुळे किशोरवयीन वयामध्ये योग्य मार्गदर्शन सल्ला भेटत नाही. त्यामुळे अनेक मुलांच्या लिंगाचा विकास अपूर्णच राहत आहे. अनेक व्यक्तीचे लिंग शिश्न लहान असल्यामुळे अनेक स्त्रिया सतत दुखी आहेत. यातून विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढले आहे. मुली सुद्धा पॉर्न व्हिडिओ, सेक्स व्हिडिओ पाहत आहेत याची नोंद घ्यावी. याचा अर्थ पहिल्या काळातील स्त्री अडाणी, अशिक्षित असायची, त्यामुळे सर्वच झाकले जायचे. आता इंटरनेट, मोबाईलमुळे साक्षर झालेले आहेत. या सर्व कारणामुळे सुद्धा तुमच्या मुलीला शारीरिक सुख मिळणार नाही. अनेक मुलांना अति हस्तमैथुनामुळे कमजोरी आलेली आहे. याचा परिणाम संभोग करण्या इतपत ठरता येत नाहीत. अनेक मुले लग्नापूर्वी समलिंगिक संभोग करत आहेत. त्यांचे लग्नानंतर स्त्रीकडे असणारे आकर्षण कमी झालेले आहे. मुलाकडेच आकर्षण आहे, त्यामुळे तो मुलगा त्याच्या पत्नीला शरीर सुख देऊ शकणार नाही. इतर समलिंगी मुलाकडे आकर्षित होईल. अनेक मुलांची लिंगाची समोरची त्वचा मागे जात नाही किंवा शिश्नामुंडाच्या मागे जमा होत नाही. त्यामुळे संभोग करताना स्त्रीला समाधान मिळत नाही. अनेक महिला असंतुष्ट आहेत. या समस्येला फिमोसिस म्हणतात. अनेक मुलांच्या वीर्यामध्ये शुक्राणूच नाहीत. अनेक मुलांचे शिश्न लिंग शिथिल, ढिळे आणि लहान आहेत. शेवटी ज्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तपासण्या मी सांगितल्या तुम्ही नाही केल्या आणि तुमच्या मुलीचे पती असताना परपुरुषाबरोबर संबंध ठेवले किंवा निघून गेली तर तिला तुम्हाला दोष देता येणार नाही. आताच्या मुली मुलांपेक्षा हजारो पटीने हुशार आहेत याची नोंद घ्या. अनेक ठिकाणी मुलांची फसवणूक झालेली आहे आणि होत आहे. त्यामुळे लग्न जमवण्याआधीच वरील सांगितलेल्या गोष्टी ह्या तपासून घ्या. प्रबोधन करायचं तर असं वैचारिक करावं. पुढे पाठवा आणि परिवर्तन घडवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या समस्या आजच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.